शेगावमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे दिमाखात उद्घाटन। आज 25 फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या पावन नगरीत म्हणजेच शेगावमध्ये एका ऐतिहासिक सोहळ्याची नोंद झाली। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे राष्ट्रीय आरोग्य मेळावा आणि भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले। भारत सरकार आणि भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 4 दिवसीय मेळाव्याने शेगावला राष्ट्रीय नकाशावर एक नवी ओळख मिळवून दिली आहे। राष्ट्रपतींचे सकाळी खास हेलिकॉप्टरने शेगावात आगमन झाले। हेलिपॅडवर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत राष्ट्रपतींचा ताफा कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाला। मुख्य कार्यक्रमापूर्वी राष्ट्रपतींनी श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले। मंदिरात त्यांनी विधिवत पूजा करून देशाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली। यावेळी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होती, मात्र प्रशासनाने सुरक्षेची चोख व्यवस्था केली होती। 20वा भक्त निवास संकुलातील मुख्य सभामंडपात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी आयुर्वेद, योग, निसर्गोपचार आणि युनानी यांसारख्या भारतीय उपचार पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले। नियमित व्यायाम आणि योगाभ्यास हा सुदृढ जीवनाचा पाया आहे। औषधी वनस्पतींच्या शेतीतून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण तर होईलच, पण पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळेल, असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले। या सोहळ्यात आयुष क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर्स, संशोधक आणि योग तज्ज्ञांना राष्ट्रपतींच्या हस्ते शाल, पदक आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली। योग, प्राणायाम आणि विविध भारतीय उपचार पद्धतींची माहिती देण्यात आली। दुर्मिळ औषधी वनस्पतींची माहिती देणारे दालन उपस्थित होते। देशभरातील नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले। या भव्य आयोजनामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून शेगाव शहर आरोग्य पंढरी म्हणून गजबजून गेले आहे। शेगाव वरून मोहम्मद फारूक यांची रिपोर्ट।